नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याची त्यांनी अ, हे केलेले आहे गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे विविध विभाग पदाकरिता जसे की हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, अकाउंटंटसाठी सगळे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये सर्वेयरचे सगळ्या वनक्षेत्रामध्ये काय केलं, की यांनी जाहीर केलेलं आहे. तर जर तुम्ही पाहिलं सपोज हे निकाल आहे आता सध्या हा अकाउंटंटसाठीचा आहे. तर याच्यामध्ये आता यांनी काय केलं, की हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आहे. लेखापाल पदांसंदर्भामध्ये. लेखापाल पदासंदर्भात जर बघितलं तर याच्यानंतर जर बघितलं तर काय येणार आहे, तर सगळ्यात पहिले तर एक शॉर्ट लिस्टिंग होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याचं वेळापत्रक होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ओके. कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तर त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा ही यादी आहे डॉक्युमेंटसाठी यासाठी अकाउंटसाठी कोणते लागेल. तर सगळ्यात पहिलं जर बघितलं तुम्ही, तर अकाउंटंट पदाकरिता म्हणजे याच्यासाठी लेखापाल पदासाठी कोणकोणते लागेल. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला नावाच्या पुराव्याबद्दल एक सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागणार आहे ही. ओके. मार्कशीट लागेल नावाच्या पुराव्याबाबत. त्याच्यानंतर तुमचा वयाचा पुरावा चेक केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र असेल ते चालेल किंवा 10वीचे सर्टिफिकेट ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे जर नसेल सपोज आता काय करायला लागतं तुम्हाला या दोन्हीपैकी कुठेतरी तुम्हाला डेट ऑफ बर्थ चालेल. ते दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला रहिवासी म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट काय करतं लागतं. डोमिसाईल आता खूप साऱ्या कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांनी की डोमिसाईल की रहिवासी. तर हे एकच सर्टिफिकेट आहे डोमिसाईल किंवा रहिवासी सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. कारण की जोपर्यंत तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नाहीये, तोपर्यंत कुठल्याही जे हे आहेत रिझर्व्हेशन ते तुम्ही घेऊ शकत नाही. जर ते नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये ट्रीट करण्यात येतं. त्याच्यानंतर ना तुम्हाला सगळ्या मार्कशीट लागणार आहे. तुमची जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे मार्कशीट पूर्ण, ग्रॅज्युएशन असेल तर पूर्ण मार्कशीट त्याच्या, डिप्लोमा केला असेल डिप्लोमाच्या मार्कशीट, 12वीची मार्कशीट 12वी केली असेल तर आणि एस-एस-सी मार्कशीट आणि सर्टिफिकेट. जे तुम्हाला आहे तुमच्याकडे ते सगळे मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे. मार्कशीट आणि त्याचे सर्टिफिकेट. आता जर तुम्ही हे करत असाल, कोणतं आरक्षण घेत असाल, तर त्यासाठी काय लागणार? सगळ्यात पहिले तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. म्हणजे एस-सी, एस-टी कॅन्डिडेट असेल किंवा सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. ई-डब्ल्यू-एस आणि ओपन कॅटेगरी सोडून बाकी सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतंच लागतं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याला सी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे तुम्ही तिथे पाहाल तर. तर हे जर कंपल्सरी नाहीये, जर असेल तर ठीक, नसेल तरी चालतं. 6 महिन्यात नंतर जॉइनिंग केल्यानंतर तुम्हाला द्यायला लागतं. तोपर्यंत तुमची ऑर्डर टेम्पररी निघते. पण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाकोणाला लागतं? व्ही कॅटेगरीसाठी लागेल, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी, एस-बी-सी या कॅटेगरीला काय लागतं, की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. व्हॅलिड लागेल ते पण. म्हणजे ज्यावेळी जाहिरात निघाली त्यावेळेसच्या तारखेचं असेल किंवा आता डिपेंड करतं ते, की ते सांगतील, की करंट इयरचं पाहिजे, की त्यावेळेसचं. जाहिरातीमध्ये ते नमूद असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे, त्याच्यानंतर चौथं आहे, ते आहे, की ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर आता पॅरलल रिझर्व्हेशन बाकीचे आहेत, तर त्यासाठी काय-काय लागणार आहे बघा. पॅरलल रिझर्व्हेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं तर आहे ज्या महिला उमेदवार आहेत, म्हणजे ज्यांनी फिमेल रिझर्व्हेशन मधून त्यांना सिलेक्ट केलेलं आहे, ज्यांच्या नावासमोर असं डब्ल्यू-आर लिहिलेलं आहे, तर त्या उमेदवारासाठी काय लागेल बघा, फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. ओके. एस-सी, एस-टीसाठी आणि बाकीच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतरनं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे. आणि ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एस. म्हणजे बाकीचं कुठलंही एक्स्ट्रा सर्टिफिकेट लागणार नाही. फक्त रहिवासी प्रमाणपत्रच लागतं. त्याच्यावरनं तुम्ही महिला आरक्षण घेऊ शकता. त्याच्यानंतर बाकीचे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, त्याच्यानंतरनं दुसरे जे कॅन्डिडेट असतील म्हणजे प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, त्याच्यानंतर फिजिकल हँडिकॅप असतील, या सगळ्यांसाठी जे पर्टिक्युलर सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट लागणार आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटीने दिलेले. त्याच्यानंतरनं सपोज जर सारखे मार्क असतील आणि तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर त्या केसमध्ये काय असतं, की एखाद्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी म्हणजे त्याच्या ह्यानी सुसाईड केलं असेल, फार्मर सुसाईड, तर त्यांचं प्रूफ त्यांना लागतं. तर त्यांना काय होतं, की सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल, तर त्याचं एन-ओ-सी तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही फ्रीडम फायटर असाल सपोज, फ्रीडम फायटरचे हे असाल, पाल्य असाल, तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही एज रिलॅक्सेशन क्लेम केलं असेल वगैरे तर. ओके. तर या गोष्टी तुम्हाला काय करणार की लागणार आहेत. आशा करतो तुम्हाला
या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा Telegram आयडीवरती मला पर्सनल मेसेज करूनही विचारू शकता. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.